बनी तो बनी नाही तो परभणी असं परभणीचं वर्णन करताना म्हणतात. अगदी तसंच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष उपाध्यक्ष ठरवताना घडलंय. जिल्ह्याच्या राजकारणात सध्या जो काही हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे तो एखाद्या सिनेमाच्या स्टोरीलाही लाजवेल असाच आहे. कालपर्यंत ज्यांच्यावर आगपाकड केली, आज बहुमताचा आकडा जुळवण्यासाठी त्याच राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याची वेळ मेघना बोर्डीकरांवर आली आहे. आणि ज्या भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राजेश विटेकरांनी सहलीचं राजकारण केलं, तेच आता बोर्डीकरांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत सहभागी झालेत. मग पालकमंत्री बोर्डीकरांना अचानक 4 पावलं मागं का जावं लागलं? राष्ट्रवादीला सोबत घेणार नाही अशी फायनल भूमिका घेणाऱ्या बोर्डीकर ऐनवेळी का नमल्या? आणि या सत्तेच्या सारीपाटात 15 दिवस सहलीचा आनंद लुटणारी शिंदे सेना कशी तोंडघशी पडली? आज आपण परभणीच्या राजकारणातील ही इनसाइड स्टोरी उलगडणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. टीओडी मराठीला यूट्यूबवर लगेच सबस्क्राईब करा. नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीओडी मराठी. सर्वात आधी आपण परभणी जिल्हा परिषदेतील नव्या संख्याबळाचं गणित समजून घेऊ. एकूण 54 जागांच्या जिल्हा परिषदेत बहुमतासाठी 28 हा जादुई आकडा गाठणं आवश्यक होतं. निकालात भाजपने जोरदार मुसंडी मारत 24 जागांवर विजय मिळवला. पण मागील 15 वर्ष झडपीवर निर्विवाद वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला 15 जागांवर समाधान मानावं लागलं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 6, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 5, काँग्रेसला 3 आणि एका जागेवर अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला. महापालिकेतील अपयशानंतर भाजपसाठी हे यश निश्चितच मोठं होतं, पण सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना अजून 4 सदस्यांची गरज होती. निकाल लागताच पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली. गेली 15 वर्ष राष्ट्रवादीने केवळ स्वतःचं घर भरलं, त्यामुळे त्यांना सत्तेबाहेर ठेवण्याचा जनतेचाच कोल आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी आपण केवळ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सोबत घेणार आहोत असा दावा त्यांनी केला. 24 आणि 5 असं 29चं भक्कम बहुमत त्यांच्याकडे तयार होतं. पण राजकारणात जे दिसतं ते सत्य असतं असं नाही. बोर्डीकरांनी शिंदे सेनेला सोबत घेण्याची घोषणा केली असली तरी वास्तवात त्यांच्यासमोर 2 मोठी आव्हानं होती. पहिलं आव्हान होतं स्थानिक पातळीवर राजकारण. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदे सेना यांच्यातील कमालीचे मतभेद चव्हाट्यावर आले होते. भाजपने शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांना उघडपणे बेभरोसे म्हटलं होतं. त्याच बेभरोसे लोकांच्या हातात सत्तेची चावी देणं बोर्डीकरांसाठी अडचणीचं झालं होतं. पण याहूनही मोठं आव्हान होतं ते पक्षातल्याच अंतर्गत गटबाजीचं. रासपच्या तिकिटावर जिंकलेले पण आता भाजपमध्ये न जाताही भाजपमय झालेले गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे आणि मेघना बोर्डीकर यांच्यातलं कोल्ड वॉर अख्ख्या जिल्ह्याला माहित आहे. आमदार गुट्टेंना स्वतःचा माणूस म्हणजेच अमित घनदाट यांना अध्यक्षपदी बसवायचं होतं. भाजपने शिंदे सेनेसोबत सत्ता स्थापन केली असती तर गुट्टेंचं पारडं जड झालं असतं आणि बोर्डीकरांचं जिल्ह्यावरील वर्चस्व कमी झालं असतं असं जाणकारांचं म्हणणं आहे. दुसरीकडे 15 वर्षाची सत्ता हातातून जात असल्याचं पाहून राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांनीही नवी जुळवाजुळव सुरू केली. त्यांनी थेट शिंदे सेनेला अध्यक्षपदाची ऑफर दिली. या बदल्यात राष्ट्रवादीकडे उपाध्यक्षपद आणि काँग्रेस व ठाकरे गटाला सभापतीपद देण्याचं समीकरण ठरलं. विटेकरांनी शिंदे सेनेचे 5, काँग्रेसचे 2 आणि 1 अपक्ष अशा सदस्यांना एकत्र करून 15 दिवस सहलीलाही पाठवलं. यामुळे भाजप आणि विशेषतः मेघना बोर्डीकर यांच्यावर प्रचंड दबाव आला. हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास हिरावला जाणार असा धोका निर्माण झाला. हे समीकरण जुळून आलं असतं तर सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपला विरोधी बाकावर बसावं लागलं असतं आणि 15 वर्ष सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीने पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर आपली पकड घट्ट केली असती. त्यामुळे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद असतानाही सत्ता न आल्यानं बोर्डीकरांचं पक्षातलं आणि जिल्ह्यातलं स्थानही धोक्यात आलं असतं. इथेच खऱ्या अर्थानं पडद्यामागच्या घडामोडींना वेग आला. परभणीतील या बंडखोरीचे पडसाद थेट मुंबईत उमटले. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तातडीनं बैठक घेतली आणि राज्यात जशी महायुती आहे तशीच ती परभणीत राहील असा आदेश दिला. त्यानुसार अध्यक्षपद भाजपकडे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे राहील यावर शिक्कामोर्तब झालं. वरिष्ठ पातळीवरून आदेश येतात बोर्डीकरांनी राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापन करावी लागली. वरवर पाहताही बोर्डीकरांची माघार वाटते, पण थोडं खोलात गेलं तर यातून नवं राजकारण उघड होतं. राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने आमदार गुट्टेंचे उमेदवार अमित घनदाट यांचा पत्ता आपोआप कट झाला. शिंदे सेनेसोबत जे काठावरचं बहुमत होतं त्यापेक्षा अधिक पाठबळ राष्ट्रवादीमुळे भाजपच्या सत्तेला मिळालं. त्यामुळेच बोर्डीकरांनी स्वतःच्या मर्जीतील अत्यंत सामान्य कार्यकर्त्या लता वाकडे यांना अध्यक्षपदी बसवत अख्ख्या जिल्ह्यावर आपलं वर्चस्व मिळवण्याचा डाव साधला. पक्षांतर्गत विरोधकांनाही शह दिला आणि ज्या शिंदे सेनेला त्या बेभरोसे मानत होत्या त्यांनाही सत्तेपासून दूर ठेवलं. म्हणजेच एका दगडात 2 पक्षी मारण्याची खेळी बोर्डीकरांनी साधली. या साऱ्या सत्तेच्या खेळात सर्वात मोठा
बळी गेला तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा. आमदार विटेकरांनी 15 दिवस शिंदे सेनेच्या सदस्यांना अध्यक्षपदाचे स्वप्न दाखवून सोबत घेतलं, पण मुंबईतून तटकरेंनी भाजपसोबत जाण्याचा आदेश दिला. तेव्हा विटेकरांनी क्षणाचा विलंब न लावता शिंदे सेनेला काँग्रेसला वाऱ्यावर सोडलं. स्वतःच्या भावालाच म्हणजे श्रीकांत विटेकर यांना उपाध्यक्ष मिळवून देण्यात ते यशस्वी झाले. बोर्डीकर आणि विटेकर हे जिल्ह्याच्या राजकारणातील दोन मातब्बर घराणी आहेत. दोन घराण्यांच्या खेळात शिंदे सेनेची अवस्था मात्र दोन्ही घरचा पाहुणा उपाशी राहतो तशी झाली. आपला गेम झालाय कळल्यावरच शिंदे सेनेचे संपर्क प्रमुख आनंद जाधव यांनी राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्षाने मिळून आमच्या पाठीत खंजीर खुपसलाय असा थेट आरोप केला. ज्या 5 सदस्यांच्या जीवावर सत्तेचं गणित मांडलं जात होतं त्यांच्या हाती शेवटी केवळ दुपाटणं आलं. संतापलेल्या शिवसेनेने निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकत विरोधी बाकावर बसण्याची आणि देऊ केलेलं सभापतीपदी धुडकावून लावण्याची भूमिका घेतली. सत्तेत असूनही सत्तेबाहेर राहण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली. भाजपच्या हातातोटाचा सत्तेचा घास हिरावून घेण्याची खेळी करणाऱ्या शिंदे सेनेवरच उपाशी राहण्याची वेळ आली आहे. थोडक्यात काय तर परभणी जिल्हा परिषदेची ही निवडणूक कोणतीही तत्व पाळणारी नव्हती. ती निवड राजकीय अस्तित्व राखण्यासाठी केलेली तडजोडीची लढाई होती. भाजपने सत्ता मिळवली, बोर्डीकरांनी वर्चस्व सिद्ध केलं, विटेकरांनी सत्तेचं लोहचुंबक कायम टिकवलं, पण या सगळ्यात शिंदे सेनेला अतिमहत्वाकांक्षा अंगाशी आली. महायुतीमधील हा अंतर्गत कलह आणि कुरघोड्या यातून आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणात नक्कीच नवी समीकरणं आकाराला येणार आहेत. तुम्हाला परभणीतल्या या राजकीय उलथापालथीबद्दल काय वाटतं? तटकरेंच्या आदेशामुळे विटेकर भाजपसोबत गेले की त्यांनी शिंदे सेनेचा केलेला हा व्यवहार निव्वळ विश्वासघात होता? स्वतःचं घर भरणाऱ्या विटेकरांना सत्तेत सोबत घेण्याचा मेघना बोर्डीकरांचा निर्णय योग्य आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, परभणीला बरी तो बनी नाही तो परभणी असं का म्हणतात ते कळालं असेल तर लगेच कमेंट करून सांगा. परभणी जिल्ह्याच्या राजकारणाचा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि आपल्या जिल्ह्यातील मित्रमंडळींना शेअर करा आणि TOD मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका.